आका तुला धनेगावचं तळ कळत असं काम केलं की म्हणला मी त्या तळ्यावर. हा हो. कसं कसं ते धार कोंडताना आवाजाचे दगड न्यायचे, हा ते टिकल्या द्यायचे. मग हो मग मोठा दगड नेला की जरा थोड्या जास्त टिकल्या द्यायचे, हा छोटा नेला की मग कमी द्यायचे. हा परवडा ना केली. मग तिथं बी परवडा ना म्हणून मग पुन्हा कॅनल चालू झालं की मग कॅनलवर आला म्हणून खाली तिथं काय करायचं? खोदायचं, हा माती वरी आणून टाकायची. हा किती खोल? 10 फूट 10 फुटांचं रे घ्यायचं माती वरी घेऊन यायची टोपल्या. पाऊस आला तर कुठं राहायचं? झाडाच्या कॉप्या करायच्या लाकडं तोडून. लोक असतील की लय हा लय लोक होते. पसाराही कुठं ठेवायचा? ते तसल्याच्या कोपीतच बारक्या. फजिती. मग पुन्हा 14 तारीखच आली, 14 एप्रिल. मग काय करावा. मग गावाकडं अशी बैलगाडीत जयंती काढायचे, मिरवणूक काढायचे, जीवाची तळमळ व्हायली. मग काही माणसं म्हणले आपले आपण शीत करू. मासे वजळ गहू पिकले, सगळ्या पसले धान्य, ज्वारी काही, गहू काही, सातू काही. मग ते आपलं किलो 2 किलो आणलं गिरणीत भरडून. त्या गिरणीवाल्या माणसानं पैसे दिले, घेतले नाही. मग म्हणले बाबा असा ना असा कार्यक्रम आहे, आम्ही असे माणसं आहोत. मग ते पुन्हा फोटो मांडला चिखलाचा. हो, फोटो मांडला. पुन्हा चिखलाचा असा वट्टा केला. मग असा छोटा बाबासाहेबाचा झेंडा लावला आडरानातच. म्हणून आपल्या नादच होता ना, पण अवकात नव्हती. मग कुणाला वंदना यायची, कुणाला नाही यायची. जेवण केलं, पूजा हे केली. मग पुन्हा असे काही थोडे माणसं नादिक असायचे. मग ते म्हणले आपले 2-2 शब्द काही. आहे का तवाचं एखादं जुना? त्याच्यातलं एखादं बघ बरं, एखादा सटकडू आहे का देणार? थोडं येतंय बघ, हाय माझ्या लक्षात. चिखलाचा वाटा करून झेंडा केला. चिखलाचा वाटा करून ते माणूस म्हणला करा म्हणला, काय माझी हरकत नाही. शेतकरी म्हणला मला समाधान आहे म्हणला. स्वतः त्यानं आलेला होता तिथं आमचं हुजीचं पूजा हे. हो, अजून आहे की तिथं ते माणूस बघा. म्हणला होता थोडे जेवढे माणसं आहेत तेवढेच. तेव्हा कुठले तेवढे नाही, रेडिओ नव्हते, मोबाईल नाही, बॅटरी नाही. म्हण बरं. पहाट झाली परवा म्हणाली, पहाट झाली परवा म्हणाली, भीम जयंती आली. चंदाची चांदणी येऊन खाली, वारा भीमाला घाली. चंदाची चांदणी येऊन खाली, वारा भीमाला घाली. सफेद साडीवर सफेद कंचोळी, ओवाळाया आली